मराठी चित्रपटसृष्टीतील कसदार अभिनेत्यांमध्ये सतीश पुळेकर यांची गणना केली जाते. सतीश पुळेकर यांनी अनेक चित्रपट, मालिकांमध्ये खूप चांगल्या भूमिका साकारल्या आहेत. त्या काळात त्यांच्या अभिनयासोबतच त्यांच्या दिसण्याची चर्चा रंगत असे. त्या काळातील हँडसम अभिनेत्यांमध्ये त्यांची गणना केली जात असे. असे असले तरीही गेल्या काही काळांपासून त्यांनी चित्रपट, नाटकांमध्ये काम करणं खूपच कमी केलं आहे. नुकतेच ते आपल्याला तुला पाहते या चित्रपटात पाहायला मिळाले होते. या चित्रपटाच्या प्रीमियरच्या दरम्यान त्यांनी त्यांची पत्नीसोबत हजेरी लावली होती. त्यावेळी पहिल्यांदाच आपल्याला त्यांच्या पत्नीला पाहायला मिळालं. तुला पाहते या चित्रपटामध्ये त्यांच्यासोबतच इला भाटे, पल्लवी पाटील हे मुख्य भूमिकेत आहेत. या चित्रपटातील त्यांच्या अभिनयाचे चांगलेच कौतुक होत आहे. या चित्रपटाच्या प्रमोशन दरम्यान त्यांनी त्यांच्या आयुष्यातील एक खास गोष्ट सांगितली आहे. त्यांची आणि त्यांच्या पत्नीची लव्ह स्टोरी खूपच इंटरेस्टिंग असून ह्या लव्ह स्टोरीविषयी त्यांनी सांगितलं आहे की, मी आणि माझी पत्नी एकाच कॉलेजमध्ये होतो. कॉलेजमध्ये असतानाच आम्ही दोघांची ओळख झाली आणि या ओळखीचं प्रेमात रूपांतर झालं. आपण आयुष्यभर एकत्र राहायचं असं आम्ही ठरवलं. पण त्याच दरम्यान तिच्या घरातल्यांना आमचं हे प्रेम प्रकरण कळलं आणि त्यांनी या प्रेम प्रकरणाला नकार दिला आणि तब्बल 3 वर्ष माझ्या पत्नीला ते बडोद्याला घेऊन गेले. या दरम्यान ती कुठे आहे, काय करते मला काहीच माहीत नव्हतं. मी माझा डिप्लोमा केला, मी नोकरीला लागलो आणि अचानक 1974 साली मला एक फोन आला. त्या फोनवर चक्क माझी पत्नी माझ्याशी बोलत होती. मी माझ्या मामाच्या मुलाच्या मुंजीसाठी मुंबईत आली आहे आणि मी लवकरच परत जाईल एवढंच तिने फोनवर सांगितलं. पण मुंज झाल्यानंतर ती बॅग घेऊनच माझ्या घरी आली. त्यानंतर आम्ही अवघ्या 500 रुपयात वैदिक पद्धतीने लग्न केलं. खरं तर या लग्नाला तिचे आईवडील विरोध करतील असं मला वाटलं होतं. पण त्यांनी या लग्नाला कोणताही विरोध केला नाही. पण ते तसेच निघून गेले. त्यांनी माझ्याशी कोणत्याही पद्धतीचे संपर्क साधला नाही. सतीश पुळेकर यांच्या लग्नानंतरही त्यांचे सासू-सासरे कधीच त्यांच्याशी बोलले नाही. त्यामुळे लग्नाला अनेक वर्ष होऊनही त्याचे सासू-सासरे कसे दिसायचे हे त्यांना माहीत नव्हते. लग्नाच्या काही वर्षानंतर त्यांचे निधन देखील झाले. आजवर त्यांच्या पत्नीचं घर कुठे आहे हे देखील त्यांनी कधी पाहिलं नाही. त्यांच्या लग्नाला आता 52 वर्षांहून अधिक काळ लोटला आहे. त्यांच्या पत्नीचा आणि त्यांचा संसार सुखाचा सुरू असून या संसारातला अनेक जणांचा आशीर्वाद लाभला असल्याचे ते नेहमीच सांगतात.